संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरवरून संत नामदेव महाराजांनी त्यावेळेस जे प्रस्थान केले होते, ते प्रस्थान आज पालखी स्वरूपात संत नामदेव महाराजांच्या वंशाकडून होत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी संत नामदेवांच्या डोळ्यादेखत आळंदी येथे संजीवन समाधी घेतली होती व अशा संजीवन समाधी सोहळ्यासाठी 700-750 वर्षानंतरही ती परंपरा संत नामदेव महाराजांच्या वंशांच्याकडून जोपासली जात आहे. संत नामदेव महाराज हे संत शिरोमणी असून विश्वमालक पांडुरंगजींचे एकमेव प्रतिनिधी असल्याचे बोलले जाते. संत शिरोमणी नामदेव महाराज हे ज्ञानेश्वर माऊलींपेक्षा वयाने ज्येष्ठ होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आज कार्तिक शुद्ध एकादशी आहे. पंढरपूरची यात्रा पांडुरंगाची झाली की दुसरी असती ज्ञानेश्वर महाराजांची. महावैष्णव ज्ञान चक्रवर्ती श्री गुरु ज्ञानोबाराय यांची गेली 700 वर्षापासून समाधी सोहळ्याची परंपरा आजही हयात आहे. आणि ह्या वारीची परंपरा आम्ही श्री संत नामदेव महाराज यांचे वंशज मंडळी अगदी तन मन धन अगदी मोठ्या आनंदाने, जशी ज्ञानोबारांची परंपरा त्या काळात माझे पूर्वज श्री संत नामदेव महाराज यांनी जशी हयात चालवली, तसे त्यांचे नातू मुकुंद महाराज, महाराजांच्या पश्चात मुकुंद महाराजांचे नातू होते, त्यांनी वंश परंपरागत ही वारी चालवली. तोच वारसा आज 2024 उजाडला. आज गेली 750-700 वर्ष होऊन गेली. या वारीची हव्यात परंपरा आजही आमच्या घराण्यात दिसते. सगळी ज्ञानोबारांची कृपा आहे. ज्या ज्ञानोबारांचा अधिकार असा आहे, धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भवन असे. प्रत्यक्ष पांडुरंगाने महावैष्णव ज्ञानोबारांचं वर्णन केल्याप्रमाणे ज्ञानोबारांनी जे काय आपल्या असणाऱ्या जगत कल्याणाला आपली काया झिजवून सर्व जगाचं कल्याण पाहिलं. विख्यात माऊली असणारी प्रख्यात त्या ज्ञानोबारांची असणारी आज समाधी सोहळ्याकरता इथून नामदेव महाराजांचा पालखी सोहळा रवाना आज रोजी झाला. ती परंपरा म्हणजे जशी आळंदीहून पंढरीला पालखी येते, दिहून पंढरीला पालखी येते, पैठणहून येते, वंश परंपरागत ज्याच्या त्याच्या उपासना आहेत या घराण्याच्या, त्याच वंश परंपरागत आजही आमच्या घराण्यात अगदी धूमधाम आनंदाने आणि सकल असणाऱ्या वैष्णव मांदियाळीच्या समागमाने पंढरीतली फडकरी दिंडीवाले, पाईक संघ असो, वारकरी फडकरी समाज संघटना असो, किंवा सहकार्याला केशवरा संस्था असो, अथवा आळंदीचे चोपदार असो, किंवा आरपळकर मालक असो, सर्व मंडळीच्या सहकार्याने आळंदी पंढरपूर ह्या सर्व महाराज मंडळांच्या सहकार्याने भव्य दिव्य स्वरूपाने महाराजांचा सोहळा आज रोजी बाहेर प्रस्थान पडलेला आहे. त्या सोहळ्याचं वर्णन करल तितकं थोडं आहे, पण एवढंच मात्र खरं आहे, जो करील याची यात्रा तो तारेल सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा याचे दर्शनी होते, असा असणारा आशीर्वाद भगवंतांनी ज्ञानोबाराच्या यात्रेला दिलेला आहे. आणि ज्ञानोबाराची यात्रा जो करेल तो प्रत्यक्ष भगवंताचा आवडता होईल. यात्रे अलंकापुरा येतील ती आवडती श्री विठ्ठला. पांडुरंगाची उपासना करणारे जी भक्त मंडळी ते ज्ञानोबाराचे उपासक आहे. ज्ञानोबाराची उपासना केल्यावर तोही आशीर्वाद भगवंताने दिलेला आहे, तो तुम्ही आम्ही मोठ्या आनंदाने गदारोळीने तो चालवावा ही सर्व. आज संत नामदेव महाराजांचा प्रस्थान सोहळा झालेला आहे. कार्तिक वारीला नामदेव माऊलींची समाधी सोहळ्यासाठी नामदेवरायाची पालखी नामदेवराय पंढरपुरातनं नामदेवरायांच्या काळापासून समाधी सोहळ्याला जाते. माऊलींचा समाधी सोहळा नामदेवरायांच्या पूर्ण कुटुंबाने मिळून केलेला आहे. तसं पाहता आळंदीच्या पूर्ण सोहळ्याची मालकी नामदेवरायांच्या वंशजांची किंवा नामदेवरायांची आहे. कालांतराने
तिकडे संस्थान झालं, इकडे यांच्याकडनं जाणारं कोण नव्हतं. फक्त पालखी घेऊन टायमावर जाऊन सेवा करून परत येतात. आणि पालखी सोहळ्यामध्ये जाताना सांप्रदायिक पोशाख, फेटा, उपरणं, कोट, शर्ट आणि धोतर हा पारंपरिक मूळचा जुना वेश आहे. त्यामध्ये फेटा जो आहे तो पूर्वीपासून रेशमी खोसला फेटा हा प्रसिद्ध आहे. तो प्युअर रेशमी असायचा आणि तो प्रत्येक सीझन मध्ये उपयोगी यायचा. म्हणजे थंडीमध्ये उष्ण असायचा, पावसाळ्यामध्ये पावसाच्या दृष्टिकोनातून थोडंफार त्याचा संरक्षण करायचा, उन्हाळ्यामध्ये थंड राहतो. रेशीम हे पूर्ण प्युअर असल्यामुळे सगळ्या दृष्टिकोनातून सगळीकडे चालत असल्यामुळे पूर्वपार रेशमी फेट्याचीच परंपरा आहे आणि ते अशा प्रसंगी संप्रदायामध्ये वापरला जातो. आता आज संप्रदायाच्या हिशोबातनं महत्वाचा दिवस की नामदेवराय प्रस्थान होऊन नामदेवराय आळंदीकडे निघतात. त्यामुळं हा फेटा हा वापरण्याची जी एक संधी आहे ती आम्ही साधलेली आहे. आज श्री संत शिरोमणी नामदेवरायांचा आळंदीकडे जायचा प्रस्थान सोहळा या नामदेव मंदिरामध्ये संपन्न झाला. या नामदेव मंदिराला देखील खूप मोठा इतिहास आहे. हे नामदेव मंदिर ही नामदेवरायांची राहती वास्तू होती. नामदेवरायांचा जन्म या ठिकाणी झाला आणि माऊलींचा ज्या वेळेला समाधी सोहळा संपन्न झाला त्यावेळेला संत शिरोमणी नामदेव महाराज त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होते आणि त्याचे अभंग जे आहेत ते नामदेवरायाच्या गाथ्यामध्ये समाधीचे अभंग म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. असा हा सोहळा जो आहे हा सोहळा गेली अनेक वर्ष या ठिकाणी संपन्न होतोय. आज देखील मोठ्या उत्साहामध्ये वारकरी संप्रदायामधून या सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि सुरुवात झालेली आहे. श्री केशवराज संस्था पंढरपूर या माध्यमातून त्या सोहळ्यासाठी अनेक वर्षाची मदत जी आहे किंबहुना त्यांची सेवा जी आहे, मदत म्हणणार नाही सेवाच, केशवराज संस्था ही नामदेवरायाची सेवा करते, नामदास परिवाराची सेवा करते आणि म्हणून केशवराज संस्थेने देखील अनेक वर्ष या नामदास परिवाराची नामदेव महाराजांची सेवा केलेली आहे आणि तीच सेवा मी आज देखील श्री केशवराज संस्थेचा प्रतिनिधी माननीय रुपेश खांडके यांच्या नेतृत्वाखाली केशवराज संस्था कार्य करते आहे आणि श्री माननीय रुपेश खांडके यांच्या आदेशानेच आज 11,000 रुपये रोख देऊन या सन्मान सोहळ्याला आम्ही या ठिकाणी आमची सेवा जी आहे ही रुजू केलेली आहे. या सोहळ्यासाठी मी संपूर्ण नामदास परिवार आणि या ठिकाणी असणारा वारकरी संप्रदाय, त्या सोहळ्यामध्ये सहभागी होणारा असणारा वारकरी संप्रदाय यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा सोहळा त्या ठिकाणी निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा असे संत केशवराजा, श्री केशवराजा आणि श्री संत नामदेवराय आणि सर्व संतांच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी.